नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एमपीएससी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित व्हिडिओ, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या पेपर 1चे संपूर्ण आणि सखोल विश्लेषण। तुम्हाला माहीतच आहे, राज्यसेवेचा अभ्यासक्रम अथांग आहे आणि परीक्षेतील प्रश्नांची पातळी दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे। अशा वेळी केवळ प्रश्न सोडवणे पुरेसे नाही, तर प्रत्येक प्रश्नाच्या मागे काय लॉजिक आहे, आयोगाने तो प्रश्न का विचारला असेल आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना कसे टॅकल करावे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। या मास्टर क्लास डोसियरमध्ये आपण केवळ अचूक उत्तरेच पाहणार नाही, तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे स्मार्ट लॉजिक आणि त्या प्रश्नाशी संबंधित इतर महत्त्वाच्या तथ्यांची स्मार्ट रिव्हिजन देखील करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या यशाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल। आधुनिक भारताचा इतिहास क्रिप्स प्रस्ताव। या स्लाइडमध्ये आधुनिक भारताचा इतिहास या विषयातून क्रिप्स प्रस्ताव या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर एक प्रश्न विचारला आहे। प्रश्न: 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने कोणता प्रस्ताव नामंजूर केला? विश्लेषण: आता विद्यार्थी मित्रांनो, 1942 साल आठवा। काय चालू होतं तेव्हा? दुसरं महायुद्ध। ब्रिटिश सरकारला भारतीयांच्या सहकार्याची नितांत गरज होती, म्हणून त्यांनी काय केलं? क्रिप्स मिशन भारतात पाठवलं। या मिशनचे प्रमुख कोण होते? स्टॅफर्ड क्रिप्स। आता या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? अगदी बरोबर, पर्याय 1, क्रिप्स प्रस्ताव। काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला। पण का फेटाळला हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण उजव्या बाजूच्या फ्लोचार्टकडे पाहूया। फ्लोचार्ट बघा, पहिल्या बॉक्समध्ये काय दिलंय? मजा दुसरे महायुद्ध। ब्रिटिशांना काय हवं होतं? भारतीय सहकार्य आवश्यक। यासाठी त्यांनी काय केलं? 1942 क्रिप्स भारतात पाठवला। क्रिप्स मिशनने काय ऑफर दिली? तिसऱ्या बॉक्समध्ये बघा, दास वसाहतीचे स्वराज्य बा डोमिनियन स्टेटसची ऑफर। आणि इथंच सगळी गोची झाली। भारताला आता वसाहतीचं स्वराज्य नको होतं, भारताला हवं होतं संपूर्ण स्वातंत्र्य। त्यामुळे काँग्रेसने काय केलं? चौथा बॉक्स बघा, भारता हवोरण डॅश काँग्रेसचा नकार, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी। महात्मा गांधींची टीका। यावर महात्मा गांधींनी काय जबरदस्त टीका केली होती ती बघा, इथं कोट केली आहे। बुडत्या बँकेवरील भविष्यातील तारखेचा चेक, पोस्ट डेटेड चेक ऑन अ फेलिंग बँक। हे वाक्य खूपदा परीक्षेला विचारलं जातं, हे लक्षात ठेवा। यातलं स्मार्ट लॉजिक काय? ब्रिटिशांनी काय म्हटलं होतं? युद्ध संपल्यावर आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ। गांधीजी म्हणाले, अहो, तुमची बँक ब्रिटिश सत्ता तर आत्ताच बुडायला आली आहे महायुद्धात, आणि तुम्ही आम्हाला भविष्यातील तारखेचा चेक देत आहात। समजलं कसं? एका फ्लोचार्टवरून आपण पूर्ण संकल्पना स्पष्ट केली। अशाच प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण करणं गरजेचं आहे। चला आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया, सुधारणा आणि कायदे या विषयावरचा प्रश्न। मोर्ले मिंटो सुधारणा। प्रश्न: मवाळ्यांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी 1909 मध्ये कोणत्या सुधारणा अंमलात आणल्या? विश्लेषण: हा प्रश्न खूपच सरळ आहे, पण त्यामागील ब्रिटिशांची चाल समजून घेणे आवश्यक आहे। 1909च्या कायद्याला काय म्हणतात? पर्याय 1, मोर्ले मिंटो सुधारणा। हेच याचं अचूक उत्तर आहे। या कायद्यामागील ब्रिटिशांचं धोरण काय होतं? चला उजव्या बाजूच्या डायग्रामकडे बघूया। फ्लोचार्ट: ब्रिटिश धोरण काय होतं? मवाळ नेत्यांना शांत करणे। का शांत करायचे होते? कारण 1907 मध्ये काँग्रेसमध्ये सुरतफूट पडली होती। मवाळ आणि जहाल वेगळे झाले होते। ब्रिटिशांना मवाळांना आपल्या बाजूला वळवून जहालांना वेगळं पाडायचं होतं। दुसरं धोरण काय होतं? मुस्लिम लीगला खुश करणे। मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये। ब्रिटिशांनी त्यांना खुश करण्यासाठी काय दिलं? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ। हे लक्षात ठेवा, ही या कायद्याची सर्वात महत्त्वाची तरतूद होती। यावरून काय सिद्ध होतं? ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल ही नीती मवाळ जहाल यांच्यात फूट पाडली, हिंदू मुस्लिम यांच्यातही भेद निर्माण केला। की पॉइंट खाली बघा, काय दिलं आहे? लॉर्ड मिंटो सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक। हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की भारतात जातीयवादाची किंवा सांप्रदायिक मतदारसंघाची सुरुवात कोणी केली? तर ते लॉर्ड मिंटो यांनी केली। आता हे समजून घेतल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया, समाज सुधारक या विषयावरचा प्रश्न। प्रश्न: सुधारणेत आपले आई वडील पत्नी सर्वांना विरोध करून जगण्याचा प्रयत्न करावा लागतो, हे समाज सुधारक __ होते। विश्लेषण: हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे, कारण इथे त्या व्यक्तीचं नाव न विचारता ते कुठले होते, त्यांच्या कार्यक्षेत्राचं नाव विचारलं आहे। या विधानावरून त्या व्यक्तीचे सुधारणावादी विचार दिसून येतात। हे विचार कुणाचे आहेत?
तर हे विचार आहेत वामनराव माधवराव कोल्हटकर यांचे. उजव्या बाजूला त्यांचं नाव दिलं आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की ते कुठले होते. पर्याय काय आहेत? 1. विदर्भ, 2. मराठवाडा, 3. पुणे, 4. कोल्हापूर. अचूक उत्तर काय आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय 3. पुणे. परीक्षेतील सापळा. बघा इथं स्कॉलर्स डॅशबोर्डमध्ये काय दिलं आहे. परीक्षेतील सापळा प्रश्नात व्यक्तीचे नाव विचारले आहे, पण पर्यायांमध्ये ठिकाणांची नावे आहेत. आयोग असे सापळे लावत असतो, त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. आता आपलं लॉजिक काय लावायचं? वामनराव कोल्हटकर हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र हे पुणे होतं, म्हणून त्यांचं कार्यक्षेत्रावरून पुणे हा पर्याय निवडणं अपेक्षित आहे. तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात त्यावेळी अनेक सुधारणावादी चळवळी चालू होत्या. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक हे सगळे पुण्यात कार्यरत होते. कोल्हटकर हे आगरकरांच्या विचारांचे समर्थक होते. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि मुघल काळातील न्यायव्यवस्था. मध्ययुगीन इतिहास हा बऱ्याच जणांना कठीण वाटतो, पण जर आपण तो अशा प्रकारे टेब्युलर फॉर्मॅटमध्ये किंवा चार्ट्समध्ये अभ्यासला तर तो लक्षात ठेवायला सोपा जातो. प्रश्न: मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. हद्द, ताजीर, किसास, सियासत, तशीर. विश्लेषण: इथे तुम्हाला शिक्षांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या लावायच्या आहेत. उजव्या बाजूच्या टेबलमध्ये आपण सर्व शिक्षांचे प्रकार आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहूया. 1. हद्द, हॅड हे कुराण शरीयनुसार निश्चित आहेत. उदा. चोरी, व्यभिचार यासाठी शिक्षा काय आहे? मृत्यूदंड किंवा अवयव तोडणे हे फिक्स आहे. न्यायाधीश यात बदल करू शकत नाही. 2. ताजीर, ताजीर ही शिक्षा काझींच्या विवेकबुद्धीवर आधारित असते. यात शिक्षा काय असू शकते? ताकीद, सक्त व कठोर उपदेश, कोडे मारणे. गुन्ह्याचे स्वरूप पाहून न्यायाधीश ही शिक्षा ठरवतो. 3. किसास, किसास ही सर्वात सोपी आहे. किसास म्हणजे डोळ्यासाठी डोळा. बदला. यात शिक्षेऐवजी खूनबद्दल मृत्यूदंड दिला जातो, किंवा जर पीडित कुटुंबाची तयारी असेल तर रक्तपैसा, ब्लड मनी देऊन कारावास किंवा शिक्षा टाळता येते. 4. सियासत, तशीर. इथं एक महत्त्वाची टीप दिली आहे बघा. प्रश्नातील कोराडो शब्द चुकीचा आहे. मूळ शब्द सियासत किंवा तशीर असा हवा. ही शिक्षा काय आहे? तर ही शिक्षा प्रशासकीय स्वरूपाची असते किंवा गुन्हेगाराला समाजासमोर अपमानित करण्यासाठी दिली जाते. आता या माहितीवरून तुम्ही प्रश्नाच्या जोड्या लावू शकता का? नक्कीच. स्मार्ट लॉजिक असे प्रश्न सोडवताना आधी सर्वात सोपी जोडी शोधा. उदा. किसास म्हणजे डोळ्यासाठी डोळा. हे आपल्याला पटकन लक्षात राहू शकतं. हे सगळं समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया पुस्तके आणि लेखक या विषयावरचा प्रश्न. प्रश्न: चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांचे संकलन कोणते पुस्तक आहे? विश्लेषण: उत्तर खूप सोपं आहे. पर्याय 2. इंडिया फॉर इंडियन्स. उजव्या बाजूला पुस्तकाचं नाव आणि त्याची माहिती दिली आहे. C.R. दास, चित्तरंजन दास. हे नाव लक्षात ठेवा. हे पुस्तक कधीच आहे? 1917 मधल्या त्यांच्या 4 महत्त्वाच्या भाषणांचे संकलन. या भाषणांचा मुख्य विषय काय होता? वजा राष्ट्रीय शिक्षण आणि भावी स्थान. स्मार्ट रिव्हिजन. C.R. दास यांच्याबद्दल अजून काही माहिती आहे का तुम्हाला? इथं बघा 2 पॉइंट्स दिले आहेत. मायनस. ते स्वदेशी आणि स्वशासनाचा सेल्फ रूल पुरस्कार करणारे होते. 2. सर्वात महत्त्वाची नोंद: C.R. दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. 1923 मध्ये त्यांनी मोतीलाल नेहरूंसोबत मिळून हा पक्ष स्थापन केला. हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण एक प्रश्न सोडवतो तेव्हा त्याच्याशी संबंधित इतर माहितीसुद्धा रिवाईज केली पाहिजे. चला, आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावरचा प्रश्न. प्रश्न: अकबरने 1584 मध्ये खान-ए-खानान ही पदवी कोणाला दिली होती? विश्लेषण: हा प्रश्न सरळ आहे. ज्यांना मुघल इतिहास माहीत आहे त्यांना याचं उत्तर लगेच येईल. पर्याय काय आहेत? 1. अब्दुल रहीम, 2. मिर्झा लाला बेग, 3. अबुल फजल, 4. हकीम हुमाम. अचूक उत्तर काय आहे? पर्याय 1. अब्दुल रहीम. आता उजव्या बाजूच्या चार्टकडे बघा. चार्ट विश्लेषण. 1. खान-ए-खानान याचा अर्थ काय? सरदारांचा सरदार. 2. अब्दुल रहीम ते कोण होते? अकबरचे वजीर बैरम खान यांचे पुत्र. बैरम खान हे अकबराचे पालक आणि वजीर होते. त्यांच्या निधनानंतर अकबराने अब्दुल रहीमला सांभाळले. 3. पदवीचे कारण: निष्णांत सेनापती आणि अनेक महत्त्वपूर्ण लष्करी विजयांबद्दल अकबरने 1584 मध्ये गौरव केला.
म्हणजे ते केवळ कवी नव्हते तर उत्तम योद्धासुद्धा होते. 4. साहित्यिक ओळख. हिंदी आणि पर्शियन भाषेतील महान कवी, ज्यांना आपण रहीम या नावाने ओळखतो. तुम्ही शाळेत रहीम के दोहे वाचले असतील, ते हेच रहीम. स्मार्ट लॉजिक. इथं लॉजिक काय आहे? खान ही पदवी लष्करी विजयांसाठी दिली जायची. त्यामुळे अब्दुल रहीमचे लष्करी गुणधर्म इथं महत्त्वाचे ठरले. हे सगळं समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया. द ग्रेट दिल्ली दरबार 1877 बद्दलचा प्रश्न. ब्रिटिशांनी 3दा दिल्ली दरबार भरवला होता. हा पहिला दरबार. प्रश्न. 1877च्या दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? विश्लेषण. दिल्ली दरबार. जेव्हा भारतात दुष्काळ पडला होता तेव्हा ब्रिटिशांनी प्रचंड खर्च करून हा दरबार भरवला, राणी व्हिक्टोरियाला कैसर-ए-हिंद पदवी देण्यासाठी. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय 4. जी.व्ही. जोशी. जी.व्ही. जोशी गणेश वासुदेव जोशी, ज्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. स्मार्ट लॉजिक. इथं स्मार्ट लॉजिक कसं लावायचं? उजव्या बाजूला एक की इन्साईट दिली आहे बघा. की इन्साईट. सार्वजनिक काकांनी या दरबारात हातानं विणलेले खादीचे कपडे परिधान करून हजेरी लावली होती. विचार करा, ब्रिटिशांच्या एवढ्या मोठ्या आणि आलिशान दरबारात ते खादीचे कपडे घालून गेले होते. हे त्यांच्या स्वाभिमानाचे आणि स्वदेशीच्या पुरस्काराचे प्रतीक होते. तिथं त्यांनी दरबाराला भारतीय संसद असं म्हटलं. का म्हटलं? तर त्यांनी असं म्हटलं की या दरबारात भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक आहेत, ते देशाच्या हिताचा विचार करत आहेत. म्हणून त्यांनी या दरबाराचे वर्णन भारतीय संसद असे केले. हे त्यांचे धाडसी आणि कल्पक विधान होते. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया दिल्ली सल्तनत आणि दिवाण-ए-अमीर कोही या खात्याबद्दल. एमपीएससीमध्ये सल्तनत काळातील प्रशासकीय खात्यांवर बरेच प्रश्न येतात. प्रश्न. दिवाण-ए-अमीर कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? विश्लेषण. हा प्रश्न खूप सरळ आहे, पण त्या खात्याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. पर्याय काय आहेत? 1. अलाउद्दीन खळजी. 2. मोहम्मद बिन तुघलक. 3. बलबन. 4. फिरोजशाह तुघलक. अचूक उत्तर काय आहे? पर्याय 2. मोहम्मद बिन तुघलक. मोहम्मद बिन तुघलक, ज्याला वेडा राजा किंवा विरोधाभासाचे प्रतीक म्हटले जाते. फ्लोचार्ट आणि विश्लेषण उजव्या बाजूला बघा. कृषी विभाग. दिवाण-ए-अमीर कोही हे प्रत्यक्षात एक कृषी विभाग, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर होते. हे लक्षात ठेवा, खूपदा परीक्षेला हे विचारलं जातं. 2. संस्थापक मोहम्मद बिन तुघलक. 3. उद्देश. शेतीत सुधारणा करणे, लागवडीखालील क्षेत्र वाढवणे आणि सिंचन सुविधा पुरवणे. त्याचा उद्देश चांगला होता, पण तो यशस्वी झाला नाही. 4. नोंद. तुघलकाच्या या कृषी सुधारणा योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी होत्या, पण त्या अयशस्वी ठरल्या. का अयशस्वी ठरल्या? कारण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, दुष्काळ आणि योजनांची अयोग्य अंमलबजावणी. स्मार्ट लॉजिक. इथं लॉजिक काय लावायचं? मोहम्मद बिन तुघलक हा अनेक नवीन आणि अभिनव प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होता. कृषी विभाग स्थापन करणे हा सुद्धा त्याचा एक नवीन प्रयोगच होता. त्यामुळे तुघलक हे नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया समाजसुधारक आणि जातिभेद विवेकसार हे पुस्तक. प्रश्न. जातिभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले? विश्लेषण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. तुकाराम तात्या पडवळ. आता उजव्या बाजूच्या डायग्रामकडे बघा. डायग्राम विश्लेषण. 1. लेखक तुकाराम तात्या पडवळ. 2. विषय. हे पुस्तक जातिभेदावर तर्कशुद्ध टीका करणारे आहे. 3. प्रस्तावना व प्रकाशक महात्मा ज्योतिराव फुले. हे सर्वात महत्त्वाचं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना महात्मा फुलेंनी लिहिली होती आणि त्यांनीच ते प्रकाशित केलं होतं. 4. महत्त्व. हे पुस्तक महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या प्रारंभिक काळात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फुलेंनी याच्या प्रकाशनासाठी मोठी मदत केली होती. स्मार्ट रिव्हिजन. तुकाराम तात्या पडवळ हे कोण होते? ते सत्यशोधक समाजाचे सक्रिय सदस्य होते आणि फुलेंचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यामुळे आपण अशा प्रकारे लेखकासोबतच त्या पुस्तकाचा विषय आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्ती जसे की प्रस्तावना कोणी लिहिली हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया आंतरराष्ट्रीय संबंध आणि पंचशील करार या विषयावरचा प्रश्न. एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न. भारत आणि चीन यांच्यात पंचशील करार झाला तेव्हा दोन्ही देशांचे पंतप्रधान कोण होते? विश्लेषण. पंचशील करार 1954. भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीचा करार. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय 3. पंडित नेहरू व चाऊ एनलाय. उजव्या बाजूला याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
डायग्राम आणि विश्लेषण 1. पंचशील करार 29 एप्रिल 1954 तारीख लक्षात ठेवा. 2. पंतप्रधान भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे चाओ एनलाय झो एनलाय त्यांच्यात हस्तांदोलन होतानाचा फोटो दिला आहे. 3. पंचशील शांततामय सहजीवनाची 5 तत्वे 5 प्रिन्सिपल्स ऑफ पीसफुल कोएक्झिस्टन्स. हे काय आहेत? परस्पर आदर, हस्तक्षेप न करणे, समानता, अनाक्रमण आणि शांततापूर्ण सहजीवन. 4. परिणाम या करारामुळे भारत आणि चीनमधील ऐतिहासिक संबंधांचा पाया रचला गेला. स्मार्ट रिव्हिजन जरी 1954 मध्ये हा करार झाला तरी 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झालं आणि पंचशील कराराचा फज्जा उडाला. पण आयोगाला त्यावेळची परिस्थिती आणि पंतप्रधान माहीत असणं अपेक्षित आहे. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया समाजसुधारक आणि विधवा वपन अनाचार पुस्तक. समाजसुधारक या विषयावर आणि तोही स्त्रियांच्या प्रश्नांवर. प्रश्न: विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? विश्लेषण: हा प्रश्नसुद्धा खूप सरळ आहे, पण तो ज्या सामाजिक समस्येशी संबंधित आहे ती खूप गंभीर होती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 व्यंकटेश रंगोकट्टी. उजव्या बाजूला पुस्तकाचा विषय आणि माहिती दिली आहे. डायग्राम आणि विश्लेषण 1. विषय: केशवपना विरुद्ध लढा, फाईट अगेन्स्ट विडो हेड शेविंग. त्या काळी स्त्रिया विधवा झाल्यानंतर त्यांचे डोके मुंडन करण्याची केशवपन वाईट प्रथा होती. 2. लेखक: व्यंकटेश रंगोकट्टी, समाजसुधारक. 3. टीका या पुस्तकात त्यांनी विधवांच्या केशवपणाच्या अमानवीय प्रथेवर तीव्र टीका केली आणि प्रथेविरुद्ध आवाज उठवला. स्मार्ट रिव्हिजन या पुस्तकासोबतच आपण अशा इतर पुस्तकांचा किंवा चळवळींचा अभ्यास केला पाहिजे. उदा. केशवपन प्रथेविरुद्ध पुण्यातील नाव्ह्यांचा संप महात्मा फुलेंनी पुढाकार घेतला होता. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया प्राचीन इतिहास आणि राजवंश जोड्या लावण्याबद्दलचा प्रश्न. ही स्लाइड आहे प्राचीन इतिहास या विषयावर. इथे तुम्हाला राजवंश आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न: पुढील राजे व त्यांची राज्यघराणी यांच्या जोड्या जुळवा. राजा, राज्यघराणे. विश्लेषण: प्राचीन इतिहासात असे प्रश्न सोडवताना अनेक विद्यार्थी गोंधळात पडतात, पण इथे एक स्मार्ट स्ट्रॅटेजी दिली आहे बघा. स्मार्ट स्ट्रॅटेजी एलिमिनेशन पद्धत, एलिमिनेशन मेथड. अशा प्रश्नांमध्ये 1 किंवा 2 जोड्या अचूक ओळखल्यास संपूर्ण उत्तर कमी वेळेत मिळते. आता समजा तुम्हाला महापद्मानंद माहीत आहे. नंद घराणे. मग ड ची जोडी दूला लावा. आता पर्याय बघा. ड3 फक्त एकाच पर्यायात आहे, तो म्हणजे पर्याय 1. हेच याचं अचूक उत्तर आहे. किती सोपं झालं. चला आता आपण इतर जोड्यासुद्धा बघूया. चंद्रगुप्त मौर्य मौर्य घराणे. IV हर्षवर्धन पुष्यभूती घराणे. 2 त्याला वर्धन घराणे असेही म्हणतात. चंद्रगुप्त प्रथम वैजागुप्त घराणे. 3 महापद्मानंद मैजानंद घराणे. I. हे सगळं समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया मध्ययुगीन इतिहास आणि सम्राट कृष्णदेवराय यांच्याबद्दलचा प्रश्न. ही स्लाइड आहे मध्ययुगीन इतिहास आणि विजयनगर साम्राज्याबद्दल. प्रश्न: कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? अमुक्तमाल्यदा ग्रंथ, आंध्रभोज, दरबारी पेड्डाना, संगमा वंश. विश्लेषण: सम्राट कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्याचा सर्वात महान राजा. त्यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखायची आहेत. चला उजव्या बाजूच्या फॅक्टचेक डायग्रामकडे पाहूया. डायग्राम आणि विश्लेषण 1. विधान ए. अमुक्तमाल्यदा ग्रंथ लिहिला. सत्य वजा हे तेलुगू भाषेतील महाकाव्य आहे. कृष्णदेवराय स्वतः उत्तम कवी होते. 2. विधान बी. त्यांना आंध्रभोज म्हटले जायचे. सत्य वजा ते साहित्य आणि कलांचे मोठे आश्रयदाते होते. 3. विधान सी. पेड्डाना हा त्यांच्या दरबारी कवी होता. सत्य वजा पेड्डाना हा अष्टदिग्गज 8 कवीपैकी प्रमुख कवी होता. 4. विधान डी. ते संगमा वंशातील होते. असत्य कृष्णदेवराय हे तुळुवा वंशाचे होते. विजयनगरमध्ये 4 घराणी झाली: संगम, साळू, तुळू आणि अरिविडू. त्यामुळे अचूक उत्तर काय आहे? अ, ब आणि क वजा म्हणजेच पर्याय 1. स्मार्ट रिव्हिजन. इथं स्मार्ट रिव्हिजन कसं लावायचं? विधानांमध्ये संगमा वंश दिलंय जे चुकीचंय. आपण लगेच आठवायला पाहिजे की विजयनगरमध्ये कोणते वंश झाले: संगम, साळू, तुळू, अरिविडू. कृष्णदेवराय हे तुळू वंशाचे होते. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया समाजसुधारक आणि प्रार्थना समाज या विषयावरचा प्रश्न. पुन्हा एक प्रश्न समाजसुधारक या विषयावर आणि तोही सामाजिक प्रथांवर. प्रश्न:
कोणत्या समाजामध्ये ख्रिश्चनांनी बनवलेले पाव व मुस्लिमांच्या हातचे पाणी पिणे बंधनकारक होते? विश्लेषण. हा प्रश्न वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण त्या काळी जातीभेद इतका कडक होता की दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या हातचं खाणं किंवा पिणं हे अपवित्र मानलं जायचं. या प्रथेला आव्हान देण्यासाठी एका समाजाने हा अभिनव पाऊल उचललं होतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, प्रार्थना समाज. उजव्या बाजूच्या डायग्रामकडे बघा. डायग्राम आणि विश्लेषण. 1. प्रार्थना समाज. स्थापना 1867 मुंबई. स्थापना तारीख आणि ठिकाण लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तरखडकर आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापना केली. 2. कृती. जातीभेद मोडण्यासाठी अभिनव पाऊल. 3. नियम. सदस्यांना ख्रिश्चनांनी तयार केलेले ब्रेड, पाव खाणे आणि मुस्लिमांच्या हाताने पाणी पिणे अनिवार्य होते. 4. उद्देश. समाजातील जातीय रूढिवाद मोडून काढणे, ब्राह्मणवाद व जातीय श्रेष्ठत्वाची भावना कमी करणे आणि सर्व धर्मांना समान मानणे. स्मार्ट लॉजिक. इथं लॉजिक काय आहे? जातीभेद मोडून काढण्यासाठी कृती करणे आवश्यक होते. प्रार्थना समाज हा विचारपेक्षा कृतीवर जास्त भर देणारा होता, त्यामुळे त्यांनी हा नियम बनवला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण पाहिलं. आता या मास्टर क्लासच्या निष्कर्षकडे वळूया. इथं दिलेली यशस्वीतेचे सूत्र त्रिकोण MPSC ट्रायंगल फॉर सक्सेस खूप महत्त्वाचे आहे. यशस्वीतेचे त्रिकोण सूत्र. या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू बघा. 1. एलिमिनेशन पद्धत. जोड्या लावा किंवा विधाने तपासताना 100% चुकीचे विधान आधी वगळा. हे कसं वापरायचं हे आपण प्राचीन इतिहासाच्या प्रश्नात पाहिलं. 2. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. उदा. व्यक्तीचे नाव विचारले की ठिकाण प्रश्नातील सापळे ओळखा. हे आपण वामनराव कोल्हटकरांच्या प्रश्नात पाहिलं. 3. फॅक्ट्सचे व्हिज्युअलायझेशन. इतिहास केवळ वाचू नका, घटनांचा क्रम आणि संदर्भ डोळ्यांसमोर उभा करा. हे आपण फ्लोचार्ट्स आणि डायग्राम्स वापरून कसं करायचं हे पाहिलं. शिक्षकाचे निष्कर्ष विधान. उत्कृष्टता ही सवयीतून येते. रिव्हिजन सुरू ठेवा. एक्सलन्स कम्स फ्रॉम हॅबिट. कीप रिवायझिंग. अकॅडमीचा शेवटचा मेसेज. संकल्प MPSC अकॅडमी नेहमीच तुमच्या यशासाठी कटिबद्ध आहे. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रिव्हिजन सुरू ठेवा. पुढील मास्टर क्लासमध्ये आपण अशाच प्रकारे पेपर 2चं विश्लेषण पाहूया.